हेलो सरदार लोग हैं। हेलो 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 गणपति बाप्पा
वारी आपली सुरू झाली देवाचं नाव घेतलं की वारी सुरू. आपल्याला काय कमरे खालचं काय बोलायचं नाही. या दोघांनी दादागिरी केली पहिली. हे सखाराम गोरे आणि प्रदीप गोरे. मला त्यांनी फसवलेलं आहे. चालेल त्या हिशोब करतो त्यांचा. तर मला म्हणतात कमरेच्या खाली बोलायचं नाही. म्हटलं चालेल बोंबिओ बोलला तर चालेल तर आता बोंबिओ चालेल. तर आपल्याला कमरेच्या खालचं बोलायचं नाही. प्रतिस्पर्धी शाहिरांना वैयक्तिक टिपाटिपाटी करायची नाही. त्यांच्या घरापर्यंत जायचं नाही. त्यांना एकेरी बोलायचं नाही. समोर आया बहिणी आहेत याची जाणीव आहे. आजच्या पवित्र दिवसाची जाणीव आहे. या सर्व जाणीवातून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय गणपत मालक यांचे शिष्य असलेले संतोष मालक यांच्यासोबत आयुष्यातला पहिला सामना आहे. त्याच्यामुळे जरा इफेक्ट येऊन द्या. माझी लास्ट तुमच्या हातात आहे बाबा. लोक कांडर आहे तसं चांगलं आहे. सुरुवात करूयात. इफेक्ट आहे. इफेक्ट शार्पनेस आहे फक्त. हॅलो 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 अजून शार्प ट्राय. इफेक्ट आय वॉन्ट इफेक्ट मिस्टर मालपेकर. हॅलो 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 बस. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा, आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. या उत्तर हिंदुस्थानमध्ये आपल्या अश्वाच्या टपाखाली अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने पालथा घातला ते मल्हारशाहीचे होळकरशाहीचे संस्थापक थोरले बाळ मल्हारराव होळकर. या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची खिडकी पेटवली ते चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला आहे. ती माझी पुण्यश्लोक कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा, संत ज्ञानेश्वर माऊली यांना नमस्कार करून माझ्या विवली गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, माझी कणक्याची आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारली देव चौवाटा जुगा जाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या दोन आंबा गावचं ग्रामदैवत जागेवालक रंगदेवता नटेश्वर आणि बसलेल्या माझ्या तमाम आया बहिणीनो तुम्हाला मला समुद्र करून मी शाहीर विकास कांबळे मूल गादी बाबू लागले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव बाबे राजाराम गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाहीर विकास कांबळे शाखा धनी रवळनाथ नाथ मंडळ कोंडे लांजा यांच्या समोर कार्यक्रम करत असताना माझे ढोलकीपटू ज्याने कोकणात अखंड धुमाकूळ घातलेला आहे सिद्धार्थ बारगोडे आणि सिद्धेश बारगोडे. कीबोर्डला दिग्विजय ढेरे, बेंजोला सुरत मालपेकर आणि कीबोर्डला विशाल करंबळे आणि साऊंडला SM साऊंड आणि डावा दादा यांना मला समुद्राकडून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बरोबर आहे टोपी वाकडे आहे ना. तर या ठिकाणी मंडळी शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई आणि विठुरायाच्या चरणाशी आहे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ दोन आंबा पंचक्रोशी यांचे अध्यक्ष, सचिव, सरचिटणीस, सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य यांना मी नमस्कार करतो की माझ्यासारख्या साध्या माणसाला इथे तुम्ही लायक समजला त्याच्याबद्दल आभार. फक्त 2 मिनिटं घेतो. अनेक मंडळी हा गाव या पंचक्रोशीनं मी काहीच नव्हतो या क्षेत्रात तेव्हा मला उचलून धरलेला आहे आणि या गावाचा किंवा या पंचक्रोशीचा मी शतशः ऋणी आहे. त्यामुळे ही पंचक्रोशी
पंचक्रोशी आमची पै पाहुण्यांची आहे, आमच्या बहिणीकडे दिलेले आहेत, त्यांच्या बहिणी आमच्याकडे आलेल्या आहेत. तर सासरवाशिनी माहेरवाशिनींचा हा गाव, नात्या गोत्यांचा गाव, पै पाहुण्यांचा गाव, आणि त्याच्यामुळे इथे काही लोकांची नावं घेणं गरजेचं आहे. सर्व आयोजक मंडळी नमस्कार. माझे कायमचे मित्र शक्तिवाले बुवा, आमचे सकाराम गोरे माऊली, प्रदीप गोरे माऊली ज्यांनी आम्हाला संपर्क केला, बाळकृष्ण आखाडे आहेत, सचिन आखाडे आहेत, शाहीर गणपत मांडवकर एक वरिष्ठ शाहीर सुनील वीरबुवा आलेले आहेत, संतोष झोरे आहेत निर्माते, ज्यांनी माझं बाळूमामाचं गाणं निर्माता केला, माझा वर्गमित्र आहे, आता युवा उद्योजक आहे. मंगेश उडाक माऊली, अरुण झोरे साहेब वेतोशीवरून आलेले आहेत, सरपंच आहेत, प्रथम पुरुष प्रथम नागरिक तिकडचे आहेत. निर्माते चंद्रकांत खराब साहेबांचे आशीर्वाद आलेले आहेत. पांडुरंग गोरे भाऊजी आहेत, सुधीर गोरे आहेत, संजय बोडेकर, सुनील धुमक शाहीर आमचे वस्तात आलेले आहेत कलगीवाले. त्याच्यानंतर शाहीर राजेश गुरु आहेत तुरेवाले, शाहीर अमोल शिंदे आहेत, अक्षय काळे आहे, माझे केळंबेकर आलेले आहेत, अनेक मंडळी विभूती मंडळी आहे, दिनेश विभूती आणि सगळे सरपंच नामदेव कोकरे माऊली, डोगिया गावची मंडळी माझी चाहते वर्गे आलेले आहेत. दिपराज सावंतचा मोर्या सावंतचा दिपराज आलेला आहे. शाहीर लक्ष्मण सावंत जे गाणे अभ्यासक आहेत, या ग्रंथ उपासक आहेत, असे शाहीर लक्ष्मण सावंत रत्नागिरीत आलेले आहेत. सुजित नाकरेकर युट्यूबर आहेत, युट्यूबर अवी पालवकर आहेत, मयूर आंबेकर आहेत, सर्व वितोशीकर, कोकणचा स्टेटसवाला ओंकार पिंगळे, आशिष गोरे, संजय होरांबे, डावादादा माझा आलेला आहे. त्याच्यानंतर माप आले, सगळे आले, सगळ्यांना मानाचा मुजरा. आणि आता माझे प्रतिस्पर्धी शाहीर गणपत माऊली मालक यांचे शिष्य आणि माझे प्रतिस्पर्धी वरिष्ठ शाहीर सन्माननीय माननीय संतोष मालबुवा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि आता व्हायचं मला पाणी द्यावा. कोकणकरांनी भाकरी खाऊन दे नाही तर चपाती खाऊन दे. तुम्ही आम्ही भाकरी खाऊन दे नाही तर चपाती खाऊन दे, पोट भरण्यासाठी भात पाहिजे. आणि या तुलेवाला बारीक खाल्लं असेल तर टाळ्या शिट्यांची साथ पाहिजे. मला बुवा लक्ष ठेवायचं सगळं एका बाजून. मी काय आगाव बोलत नाही, कमरेच्या खालचं बोलत नाही, बोंबीपर्यंत बोलतो. आला आला आला. अरे आता तरी बुवांच्या बारीत काय तापड ना, माझ्या बारीत जरा थांब, सात्र्या ओढा लागतात.
पांडुरंगाचं स्तवन माझ्या प्रतिस्पर्धी शाहिराने घेतलेला आहे आणि मी तुऱ्याचा शाहीर आहे। या माऊलीच्या प्रांगणात माझा बाप वारकरी आहे, माझ्या बापाचं दैवत विठ्ठल रुक्माई आहे आणि या माझ्या पंढरीरायाचं विश्वाच्या मालकाचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय, लक्ष असावं। टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग, टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग, भाव भक्तीचा जाणून घे विठ्ठला, भाव भक्तीचा जाणून घे, पंढरीच्या विठ्ठला, पंढरीच्या विठ्ठला, सेवा गोड मानून घे, पंढरीच्या विठ्ठला, सेवा गोड मानून घे। टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग, भाव भक्तीचा जाणून घे, भाव भक्तीचा जाणून घे, पंढरीच्या विठ्ठला, सेवा गोड मानून घे, पंढरीच्या विठ्ठला, सेवा गोड मानून घे। पांडुरंग तुझा चढला रे हा व्यासंग, तुझा चढला रे
पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासोलीचा बोल तू रे अखंड बाबुरंगले घराण्याचा बोल भिवा शंकर गणेश भिकाजी बबन विशाल गंगाराम प्रभाकर धनी देव डोंगर देवा तुझा गणपती बाप्पा येरकोट येरकोट या ठिकाणी काही पारितोषिक आहेत सन्माननीय श्री सत्यवान कळंबटे माऊली ओरी क्या बात आहे आंबेवाडी ओरी आंबेवाडीतून 110 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे रुंसिका दिगंबर भोड माझे मित्र दिग्या भोड याच्याकडून हृदयातल्या माणसाला 151 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद माऊली कानावली कोलेवाडी या ठिकाणी 3 तारखेला 3 सप्टेंबरला बापाचे म्हणजे आपले गौरी गणपती गेल्यानंतर लगेच बारी आहे लांबोरी बुवा आणि संजय जोशी बुवा यांची बारी आहे कृपया आस्वाद घ्या इथे खानवली कोलेवाडीला आहे सीताराम सोनू संगले माऊली शक्तीवाले संगमेश्वरातून आले 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद माऊली संजय बोडेकर यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक संजय बोडेकर माऊली धन्यवाद आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तर 2 आधी सांगितलेले आहेत प्रदीप गोरे माऊलीने की 2 फरमाईश घ्या ते गाण्याच्या फरमाईश घेतो हा पाऊस जाईन कसा दुपारपासून 12 तास सकाळ होता जाईन थांबा थोडं थांबा नाव गणाचं गोंदायचं नाव गणाचं गोंदायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवान भेट दिली ही गाव देवान तुला पवत बांधायचं अरे पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गळाला पवत बांधायचं पवत बांधायचं गळाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गळाला पवत बांधायचं या ठिकाणी आणखी एका गाण्याची फरमाईश आहे प्रदीप गोरे माऊली तर मंडळी तो गड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला फरमाईश मध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आणि कृपया फरमाईश मला नका देऊ
मग बारी राहते. युट्यूबला आहे, तुम्ही नक्की ऐका. अहो पैसे कोणाला नको असतात, साधाला पैसेच पाहिजे असतात, पण तरी देखील नवीन काहीतरी द्यायचं असतं. आणि त्याच्यामुळे लांजात आणि ह्या पट्ट्यात बाऱ्या करायच्या म्हटल्या की भीक मरंदर येते. पण तुमचं प्रेम आहे, तुमची आपुलकी आहे. दादा ड्राय येतोय आवाज, दावा ड्राय येतोय आवाज, जरा इफेक्ट पाहिजे. तर दुसरा गण विचार हा किती आहे हित काही नाही बर, अग देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्षा सारखं मात सजू दे घर, ग सांग चल काय काय आणू ग आहे गणपतीला, ग सांग चल काय काय आणू ग आहे गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, ग सांग चल काय काय आणू ग आहे गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला, ग सांग चल काय काय आणू ग आहे गणपतीला, तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. धन्यवाद. या ठिकाणी प्रणव सुभाष झोरे माझा वाचा. अरे चिठी गेली. शाहीर विकास लांबोरे यांना 601 रुपयाचा पारितोषिक आणि त्यांचं म्हणणं आहे की आईचा गण घ्या. घेतलेला आहे बाळा, थँक्यू सो मच. बाबल्या भागोजी झोरे, बाबल्या भागोजी झोरे मामासाहेब या ठिकाणी आले आहेत. धन्यवाद. उत्कृष्ट कला सादर केल्याबद्दल या ठिकाणी 301 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. धन्यवाद. या ठिकाणी शाहीर विकाजी लांबोरे फॅन्स डुगवे यांकडून सप्रेम भेट फरमाईश महाकाव्याच्या आखणी. धन्यवाद. घेऊया अरे ह्या फरमाईश आले की मग गडबड होते. भावजा एकदाच काय पैसे घेऊन या. आला काय? अरे नगरपंत बुवांच्या बारीत नव्हता, माझ्याच बारीत कसा काय आला? महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, तैसे लिही चिंतामणी गणत्याच्या बालपणी, तैसे लिही चिंतामणी गणत्याच्या बालपणी, साऱ्या विश्वाचा तो वादनी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी, महाकाव्याची आखणी माझ्या बापाची लेखणी. हे बाळूमामाचं गाण्यानंतर आहे. प्रदीप गोरे माऊली डोंबिवलीतली काही मंडळी आलेली आहेत. त्यांनी मला बारीच्या आधी येऊन भेटले आणि त्यांना म्हणाले की भेट वस्तू द्यायचं आहे. या ठिकाणी आता बस फरमाईशा गाण्याच्या बस झाल्या, बाकी आपण फरमाईश देऊया. प्रदीप गोरे माऊलीकडून 1000 रुपये आणले. बाळूमामाचं गाणं घ्यायचं, घेऊया सगळं घेऊया. आता जरा बोवाकडे वळूया. बोवाने तसा कासरा लावला होता बरोबर,
तसा बरोबर बुवांचा बुवा सिनियर आहे, वरिष्ठ आहे, माझ्यापेक्षा 100% वयानं मोठा आहे आणि वयानं मोठा आहेत म्हणजे ज्ञानानं मोठा असणार, अनुभवानं मोठं. आणि बोलला पैसा आलं म्हणजे बाऱ्या बघितले त्याने युट्यूबला माझ्या. तर बुवा तुम्ही एकही शब्द बोलला नाही वाईट आगाव, मी एक शब्द बोलणार नाही, तुम्हाला शब्द आहे पण पब्लिकला पण उसळवणार, तुम्ही बघित राहा कसं. तर बुवा बोलतोय आमचा बुवा गण गायला, गण गायला. जा जगाला सांग जा बाप माझा चालू होती आणि बोलतात कधी येणार कधी घडल तुझं दर्शन आणि कधी होणार तुझं आगमन आणि कधी भरेल माझं मन. म्हणजे त्यांना विचारायचं आहे बरं का नो, आमच्या बुवांना विचारायचं आहे, त्यांना गणात बोललं की बाप्पा तू येणार कधी. बुवांना उत्तर देव बुवा 27 तारखेला गणपती बाप्पा येणार बघा, 100% 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. आता ह्याच्यावर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलायचं की तुमचा पहिला गण बोलून दाखवायचा इथं आणि त्याच्यावर तुम्ही बोलायचं. मी तुम्हाला काय बोललो तर विचारले की कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 तारखेला सकाळी 8 वाजता आणा. एवढा चांग आहे. मी चुकीचं बोललो बुवांना. आणि जर ह्याच्यावर काही बोलले तर त्यांना फक्त सांगायचं बुवा तुमचा गण मला बोलून दाखवा. आणि ह्याच्यावर मी जर काय वाईट बोललो असेल तर बुवानो पाऊस तुमच्या पण बारीत येईल. आता चाल द्यायला पाहिजे आणि भाग दिला पाहिजे. खाली घ्या. आहे चित्राचं नक्षत्र, हा बुवा लक्ष द्या. आहे चित्राचं नक्षत्र मास भादव्याचं हे सत्र. आहे चित्राचं नक्षत्र मास भादव्याचं हे सत्र. माझं जमेल गण गोत्र तो येईल जगाचा अधिकारी हो, माझ्या शिवाचा पुत्र. तो येईल जगाचा अधिकारी तो, माझ्या शिवाचा पुत्र. हा तुमची चाल आणि तुमच्या गणाचा भाग. आता माझा गण गातोय, मंडळी लक्ष ठेवा, कान खोल के. वायस मला पाणी दे, दूध गार आणलं कशाचं पडसं होईल. जमल्यास माझ्या गणाचा भाग द्यायचा. आता मंडळ आहे का, माझी इथून जवळ 2 बहिणी दिलेल्या आहेत, माझी चुलत बहीण दिलेली आहेत, 4-5 बहिणी आमच्या या आसपास दिलेल्या आहेत. आजकाल माघारी कोण जात नाही, व्हॉट्सअपला सांगतात की बाय गणपतीला ये, गौरीला ये, आणि माघारी जात नाही. त्याच्यामुळे माघार पण होत नाही, माहेर पण होत नाही. नाहीतर पहिलं डोंगर हिरवा हिरवागार नाही कोणाचा आधार, काओ बाबा दिली मला डोंगराचे आड. एवढ्या लांब लांब स्थळ यायची, डोंगरावर बिचारा बहिणी राहायच्या, वर्षांना 2दा यायच्या, रडारड दिसती घरात. पण आता शॉर्टकट झालं, भावाची गाडी घेऊन येतात, बाय खाते, बाय घरातनं वडं पण आणते, इकडनं पण नेते. अशा आमच्या बहिणी चांगला आहे. पण तो गौरी गणपतीचा सण माघार पण जायचं, आणि माहेरी वाशिणीचा हा सण माझ्या गणात मी सादर करतोय. संतोष माल बुवा कुकडी को वो क्या हो गया.
आता येणार आहेत तापून येऊन देत. मी काय वाईट बोललोय? मी अजून मम्मी परत पण लाईट दिला शिरोशरा घेत ना. या सुरू करू. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों पे बजते हैं. ले बर जाते हैं. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों पे बजते हैं. अब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने. गौरी गणपतीच्या या सणवारी माझ्या या सगळ्या बहिणींना समर्पित आहे आणि सगळ्या भावांना समर्पित आहे. संतोष मानव बुवा कोकणी को. गौरी गणपतीच्या या सणवारी गडी घुंगराची घेऊन खिल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घुंगराची जोडून खिल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. जर काय कोणी काय घेऊन आला असेल तर देवा उभं राहा. इथले इथं चेपून ठेव. त्याचं त्याच्याकडे परत कर. पण माझी लाईट वेळ जायला नको. तर माझे प्रतिस्पर्धी नामवंत शाहीर सुनील वीर. मला माहिती आहे तुम्ही जायचं नाही. अजून माझ्या लय वाक्य आहेत. थांबा तरी गप्पा बघा. हॅलो हॅलो. तर माझे प्रतिस्पर्धी शाहीर नामवंत सुनील बुवा वीर यांचा 31 तारखेला गाव डोगवे या ठिकाणी आमचे आदरणीय तुषारजी पंधेरे आणि त्यांचे डबल बारचा सामना आहे. सुनील वीर यांचा आस्वाद घ्या. 100 रुपयाचा पारितोषिक. राजेंद्र तुकाराम गोलगे माऊली गाव चांदोर 200 रुपयाचा पारितोषिक. सचिन कोलापटे प्रभानवल्ली 501 रुपयाचा पारितोषिक. बावऱ्या टार्झन शंभू आणि रावळ्या अरुण यांच्यातर्फे अरुण झोरे सरपंच वेतोशी यांच्याकडून माऊलींकडून 1500 रुपयाचं पारितोषिक केलं. अरुण माऊली धन्यवाद मनस्वी आभार. गुरुनाथ गोरे आमचे मित्र यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष बाबाजी झोरे आणि लक्ष्मण बाबाजी झोरे माझा मित्र संतोष आणि निर्माता 501 रुपयाचं पारितोषिक. यांच्याकडे देखील 29 तारखेला कार्यक्रम आहे. इथं अर्चरीला संतोष झोऱ्याकडे प्रतिस्पर्धी संदेश दुधम आहे. अटीतटीचा सामना आहे. नक्की या. भाऊचा कट्टा भाऊ वाकडे रुपेश पत्त्याने अक्षय मोडवारी. गाडी घोंगराची जोडून खिल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. घरच्या साऱ्या बायला आमच्या घेऊन ये. मोरपंखाची काठपदराची बायला साडी देऊन ये.
लावून या सारी अवघी करून ठेवले तयारी डोळे वाटेस लावून या सारी अवघी करून ठेवले तयारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून किल्लारी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची सोडून किल्लारी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी तर हा होता गण आणि आता गवळण गवळण याने लय काय नो बनो करायचं आहे मालपांना लय काय नो बनो करायचंय ए तुम्ही झोपला नाही ना हा झोपायचं नाही अजिबात झोपायचं नाही अहो एक गंमत सांगू अहो काय झालं आमच्याकडे कोंडी आजी आणि लय प्रेमळ परंतु जरा खाली बसा तुम्ही आराम करा रे तर मी गेलो सकाळी आलो तर म्हटलं अरे आहे बरी आहेस ना होय का बरी आहे तू कधी आलास भारी आहे म्हटलं आलो सकाळी आलो होय काय तर आधी अशी बसलेली खाली पान सुपारी खाय मस्तपैकी तर म्हटलं बा अगं होय अगं तुझा शशिकांत बरा आहे तिचा पुतण्या तर म्हणते होय का शशिकांत एक नंबर माझा बॉय तुझ्या हार अगदी माझा दवा म्हणू नको डॉक्टर म्हणू नको पानसुपारी नको म्हणून सगळं लेका तोच करतो एक नंबर पोरगा आणि ऐका भक्ताचं सांगतो ऐका तर खाली बसली ना सगळं बोल आधीच आलं खाल्लं म्हणे माझा शशिकांत लेका लय चांगला तुझ्यासारखा रे देवासारखा आणि उठताना हे जरा कुठं फळी लागली मिळाला म्हणते तुझा शशिकांत मिळाला म्हणजे आमच्या माणसाचं कसं त्या टायमाला करंट अफेअरला जो पण असेल ना त्याचं नाव अगं होय सुवर्णा आली ती गेली मग सासऱ्याच गेली व्हायला का सुवर्णा आली सगळं तांदूळ बिंदूळ पाकडून दिले आणि गेली आणि तिचं खंड पडलं मी यायला रे तुझं सुवर्णा कुठे गेला बघायला या आजच्या सगळ्या गमती जमती बुवा अजून मम्मीपर्यंत पण आलेला आहे तुम्हाला काय बोललो कोकडी कुठं आहे गवळण घेतोय गवळण बुवा लक्ष असावं आज गोकुळ अष्टमी आहे आज नाही आज दहीहंडी आहे श्रीकृष्ण त्यांची गवळण छान होती आजच्या दिवसाला छान आहे आजी माखण चोर आहे अगदी सगळं न्यायचा पण लास्टला त्यांचा एक शब्द होता शामने त्याच्यावर काहीतरी वेगळा म्हणायचं आहे बुवा तुम्हाला तुमचा ताता असतो तुम्हाला ती गवळण देतोय ती घ्या तुमच्या भागाचा पुढचा भाग व्हायचं पाणी द्या मला का आपलं असं जे ह्या धुरांडाने हे धूर त्याच्यामुळे त्रास होतो बाकी काय ते काही पाच अरे चालूच आहे तो अजून खटला मॅटर सांगतो नाही तो मिटला अरे चालूच आहे तो अजून खटला मॅटर सांगतो नाही तो मिटला जाशील आयुष्यामधून उठून जाशील आयुष्यामधून उठून धमकी येईल कधी कुठून भाई हालवतो सूत्र आतून हे चालाय नाही तर बोवा म्हणतील मला घेऊन गेले काय काय प्रकार समजा पाहिला सासून अरे गावाला साऱ्या आलं दिसून
भावा तसं माझ्यापेक्षा वयस्कर आहे. राधा मोठीच होती पण एवढी मोठी नव्हती. मावशीबाई आहे. मावशीबाई जरा वयस्कर असते. भावांना काही मावशी म्हणत नाही. भावा लक्ष असावं. अरे प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून. बालपणू ही पोर दमली सारी हसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोगात रुसून. कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून. प्रकार समजा पाहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून पोर दमली सारी हसून. दमली सारी हसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. सकाळ सकाळी बघाया गेली पाहून राधेला भोवळाली. पश्चातापाची आली हो पाणी गाडगी मटकी रिकामी झाली. हात डोक्याला लागली बसून कुणाला नाही कसं दिसून. कशी रडते मूस मुसून. कशी रडते मूस मुसून कान गेलंय चाटून पुसून. कजलंय आटून पुसून काय उपयोग आता रुसून. गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. शिव्या देऊन यांची सासू हो दमली एवढ्यात लोक बघाही जमली. सासू सुनाची कायाही कमली बघून साऱ्यांना भांडण थांबली. माहित होत पहिल्यापासून बघत बसला भोकड वासून. दोघी गेल्या पुढत्या त्रासून. दोघी गेल्या पुढत्या त्रासून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. प्रकार समजा पहिला सासून गावाला साऱ्या आलं दिसून. पोर दमली सारी हसून. दमली सारी हसून कान गेलाय चाटून पुसून काय उपयोग आता रुसून. 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 तर बुवा स्तवन झालंय, गण झालंय, गवळण झालेली आहे. बुवाने काय एका शब्दाने मला बोललेलं नाही. मी आपला माझ्या परीनं लोकांना इथं खेळून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुवांचा प्रश्न आहे की पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला. तो कोणत्या वंशाचा होता, कोणाचा नातू होता व त्याचं दैवत कोणतं. पोरगं रडायला लागलं. तर शिव आणि माया यापासून झालेला 8वा मूळ पुरुष मालक हे उत्तर सांगू नये. शाहीर तुम्ही एवढी बाजू सोडवलेली आहे. तुम्ही गणपत मालक या आदरणीय ऋषितुल्य माणसाचे शिष्य आहात. या व्यक्तीचे शिष्य आहात आणि तुम्ही ज्याप्रमाणे
एक टीप सोडलेली आहे, एक बाजू सोडलेली आहे. ती बाजू सोडून मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगू इच्छितोय. लक्ष असावं. तर पुराण काळी तो जो वंश होता तो कोणत्या म्हणजे राजा कोण आणि त्याचा वंश कोण? तो शाहीर, तो ऋषणी वंशाचा होता. ऋषणी वंशाचा होता. आणि हा ऋषणी वंश म्हणजे यदुवंश म्हणजे यादव वंश जो श्रीकृष्णाचा आहे. आणि तो कोणाचा नातू? तर तो अनिरुद्धाचा नातू होता. आणि या मालपाचे दैवत कोण? तर या मालपाचे दैवत भगवान श्रीकृष्ण. तर शाहीर आणखीन तुम्हाला एक बाजू आम्हाला ग्रंथात सापडते, ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तो राजा, त्या मुलाचं नाव सीरध्वज होय आणि त्याचा भाऊ कुराध्वज होय. ही दोन उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बाजू सोडून सांगितलेलं आहे. तुम्ही पटवून घ्याल ही अपेक्षा आहे. कारण हे ग्रंथ काय आम्ही कोणी केलेले नव्हे, तयार केलेले नाहीत, ऋषीमुनींनी केले, आदरणीय व्यक्तिमत्वाने केलेले आहेत. आणि त्याचा जो वाचनातून भाग आलेला आहे तो तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझा प्रश्न की शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला, तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. आणि या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल. शाहीर प्रश्न पण दिलाय आणि गाईड पण दिलाय. तर तुम्हाला अर्थातच हे सोपं जाईल. मी पद गातोय. या ठिकाणी 2 अंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष प्रदीप गोरे माऊली यांचा फेवरेट आयकॉन राजेश आखाडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. सचिन भोजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सचिन भोजे माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे परीक्षित मनोज गुरव दादापूर असं बोलतो लांजावरून. गाणं काय? गाणं बोला. लांजावरून गाणं बोला. 100 रुपयाचं बक्षीस. बारी घासून झाली पाहिजे. लांजात राहतो काका मी. धन्यवाद मित्रा. धन्यवाद परीक्षित. तर आता एक पद घेतोय. या प्रश्नाचं पद घेतोय. राजा सर्जाला घेऊन वरची द्या काय पा राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून, आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. 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 राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर.
या इष्टक स्वतःला या इष्टक स्वतःला या इष्टक स्वतःला सांग शोधून शास्त्राला सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर सांग शोधून शास्त्राला कोणी दिला होता वर आकडी कोयती बांधून आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर 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 राजा सर्जाला घेऊन राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर आकडी कोयतीला बांधून तो निघाला शेतावर आकडी कोयती बांधून दादा निघाला जोतावर 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 हा दोन फरमाईश घेतो आणि जरा बुवांची कळ काढू त्यांनी काहीच केले नाही अरे झोपलं बुवांची कळ काढू आपल्याला काय आगाव बोलायचं नाही दोन फरमाईश घेतो हा तर संगमेश्वरची आमची मंडळी संग्राम माऊली यांनी घेतलंय की दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्याच्यावरती गाणं घ्या आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले अरे आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले आता इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले आता इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले आता इंजिन संग मशाल दादा गंगेत घोड न्हाले आमच्या मनासारखं झालं ठाकरे बंधू एकत्र आले आमच्या मनासारखं झालं दोन भाव एकत्र आले प्रदीप गोरे आणि सकाराम गोरे याचकडून 1000 रुपये आले आणि त्यांचा फरमाईश आहे की बाळू मामाचं गाणं घ्या आणि रघुवीर संजय झोरे आमचे संजय भाऊजी यांचे सुपुत्र रघुवीर संजय झोरे 100 रुपये आणि ऋतुजा पवार माऊली याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि फरमाईश आहे बाळू मामाचं नाम घ्या रे या गाण्याचे निर्माते संतोष झोरे माझे मित्र नाम घ्या रे 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 त्या घोंगडी वाल्याच हो त्या मेंढर वाल्याच माझ्या बाळू मामाच र माझ्या बाळू मामाच नाम घ्या रे 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 त्या घोंगडी वाल्याचा हो त्या मेंढर वाल्याचा माझ्या बाळू मामाच माझ्या बाळू मामाच माझ्या बाळू मामाच माझ्या बाळू मामाच. तर या ठिकाणी एक शेवटची जरा मगाशी डाव्या तू भक्ताचा जोक सांगतो तो युट्यूबला गेला तर लोक काय म्हणतील एक जोक सांगू झोपलो तुम्ही म्हणून पोरण खाली बसा गेल्या वर्षी या अचानक एका फरमाईश दिले म्हणतात जोक म्हणा आणि जोक सांगितला आणि झालं हो त्या जोक लोकांनी ऐकला युट्यूबला म्हणा पण त्याच्यात फरमाईशाला लागल्या हे जोक मी बारीक सांगायचं नसतं पण आता करायचं काय बुवा एका बाजून गेलेले आहेत शास्त्र सुद्धा बारीक केलेले आहेत सात्विक बारीक केलेले आहेत एका शब्दात दुखवलेलं नाही मी पण दुखवणार नाही
पण तरी पण पब्लिकला ठेवायचा आहे खेळून, मग गमती पाहिजे. आमच्याकडे आहे एक भगत, सांगू तुम्ही बोलायचं असं तर बोला. आमच्याकडे आहे भगत, बोलू की नको? आणि मंगळवारचा बाजार आमच्या लांज्याचा, आणि आणला जो 2 किलो मावरा ताजा, या वय सगळं गवळण 2 किलो मावरा ताजा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं आणि पडवीत अडकवून ठेवलं आणि अडकवून ठेवायची सरांनी खालीच ठेवलं. आणि 4 वाजले, 4 ते 5 अर्जंट मध्ये आले गिराईक देव बघायला. आलं भगत भक्ताकडं, आणि असा भगत बसला वटीवर उगवतीकडं तोंड करून, आणि हे दोघं तिघं असं समोर बसलेलं माझ्या भक्ताच्या. टाकला, नारळ पुजला, अगरबत्ती लावली, हळद कुंकू लावला, गेर टाकला. टाकू टाकू काय टाकला? झालं भाई, माई का 2 हातानं दाखवलं असं तुम्हाला. टाकला 2-3 फेर झालं, 3 राऊंड 4 राऊंड झालं, देव उभा राहिला. तेवढ्यात पडवीतली पिशवी सुरसुरली. म्हावरा आणले ना, काय ऐकला ना त्यांना, ऐकला सगळं ऐकला. आता करू काय? तरी पण राऊंड म्हणतो गेर तर टाकलेला आहे, आता अडकून फायदा नाही. टाकला ना म्हणतो वाजा वाया सात जरी, परत तिकडे पिशवी सुरू. ह्याचं वर्क बाबू करू तर काय? बरं आठवड्याचं मावरा आणलेलं, ताजं बांगडं पापलेट कुठं. आता म्हणतो आयडिया करूया, आता काय थांबून जमणार नाही. हे समोरचं सिरियस, हा बघा कसा बघतोय तसं. आणि बोलतो अरे माझे माघार नीला बोलवा. ह्याला काय समजा ना गिराग पुढे ह्याच्यासारखी तशी. अरे बघताव काय माझ्या माघार नीला बोलवा. हिला कळलं, हिनं आतनं ऐकलं. हा बोला काय तर? अगं वया पडवीन बघ. मावरं ना करील तर काय? हे दोघं टेन्शन मध्ये, अरे करू काय? हा करतो का असा? गेली पडवीतनं परत आली. आता कन्फर्मेशन पाहिजे ना, हाय काय जो सगळं नेलं. तरी पण म्हणतो अगं हाय काय नेलं. टेन्शन ना. ती सांगते भाई हाय तुमच्या पुरता आहे, आपल्या भावऱ्या करतात. तर असं आमचं भगत गाणं घेतो, बुवा पैसा चिमटा काढतोय, तुम्ही उत्तर देशील, तुम्ही आता बंदुकीत बाण पेटवूनच आहे, घाला काय तर मला बाबा एकदा आणि मोकळं व्हा. तर आता हे जे गुजराती आहेत ना, गुजराती आम्हाला लगेच अगदी फोन, एखादी गाडी घेतली लोनवर तरी हप्ता भरला नाही की फायनान्स वाला आलं, गाड्या उचलतात. आम्ही आपलं साधा हप्ता भरतो, एखादा हप्ता चुकतो तरी पण डावाला. आणि हे मोदी, नीरव मोदी म्हणजे नीरव मोदी, हे सगळं 10,000 कोटीचं गंड लावतात आणि परदेशात पळून गेले. हे गुजराती या माल आणि पाणी घेऊन गेलं. मालपानो हाय बघा डिस्क्याव, लक्ष तरी ठेवा. गेला इशारा जाता जाता, हळूच हिला मी कटवली, मामाच्या पोरीला झटक्यात पटवली. अरे धंदे लुटायचे पळत सुटायचे, अरे धंदे लुटायचे पळत सुटायचे, याची अवकात भिकाऱ्याच्या वाणी. लागले चोरून खायाला गुजराती मालपानी. हे मालपानी गुजराती आहेत ना, ते मालपानी, माल पाणी पैसा हे घेऊन पळायला लागले. यांना वाटल गुजराती बोलतोय, नाही तर गुजराती असं काहीतरी माणसाला मालपानू तुम्हाला काय नाही. मालपानी म्हणजे माल और पैसा पाणी हे म्हणतोय. धंदे लुटायचे पळत सुटायचे, धंदे लुटायचे पळत सुटायचे, यांची अवकात भिकाऱ्याच्या वाणी. लागले चोरून खायाला, लागले चोरून खायाला गुजराती मालपानी. लागले चोरून खायाला गुजराती मालपानी. लागले चोरून खायाला गुजराती मालपानी. लागले चोरून खायाला गुजराती मालपानी.
हीच मोदी बघा हा कसला संतोष असला बघा हा कसला संतोष असला मायेशी राहिले नाही ऋणी लागले चोरून खायाला लागले चोरून खायाला गुजराते हे मालपाणी 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 धन्य लुटायचे बळत सुटायचे धन्य लुटायचे बळत सुटायचे अवघड भिकार जवानी लागले चोरून खायाला गुजराते हे मालपाणी लागले चोरून खायाला गुजराते हे मालपाणी लागले चोरून खायाला गुजराते हे मालपाणी लागले चोरून खायाला गुजराते हे मालपाणी. धन्यवाद. या ठिकाणी लाईन गेल्यामुळे काही थोडासा वेळ झाला मात्र स्तवन विठ्ठलाचं गण माहेरपणाचा गवळण दहीदूध लुटण्याची त्या गवळणीमध्ये काही वाईट होणं नाही. इथल्या संपलेल्या आया बहिणींसाठी काही वाईट नव्हतं. प्रश्नपद गायलं आणि एक शेवटचं एक पद गायलेलं आहे ते पण एक थोडासा चिमटा आणि अशी सात्विक बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतोष बुवा माझी एक सवय समोरचा शाहीर जर सरळ गेला आपण सरळ जायचं सुतासारखं फक्त रसिकांचं मनोरंजन करायचं हा माझा अट्टास असतो. कारण एवढ्या रात्री किती किती लांबून आज वेतोशीवरून माणसं आलेली आहेत आमच्या कैब्यातनं माणसं आलेली आहेत अनेक लांबून माणसं आलेली आहेत आणि त्यांचं मनोरंजन इतकं किलोमीटर दूर येऊन त्यांचा पैसा गेलेला आहे. एवढं दूर येऊन त्यांचं जर मनोरंजन झालं नाही तर त्याला अर्थ नसतो. दिल्लीवरून लाईव्ह बघतात आमचे संजय घोरे माऊली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर 200 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तर शाहीर तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा. तुम्ही जशी जाल तशी बारी मी दुसरी बारी करणार. तुम्हाला दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.